सकाळची वेळ. घरात शांतता होती. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी हळूहळू खोली उजळत होती. सई अजूनही गाढ झोपेत होती. काल रात्रीची चक्कर, थकवा आणि मनातले अनेक विचार यांमुळे ती पूर्णपणे थकली होती. दरवाजाबाहेर उभं राहून आदित्य काही क्षण विचार करत होता. त्याला आज जावंसं वाटत होतं, पण तो थांबला. ती ठीक असेल ना? त्याच्या मनात काळजी होती. शेवटी त्यानं हलकंसं दार ठोठावलं. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याचं मन अजूनच अस्वस्थ झालं. त्याने हळूच दरवाजा उघडला. सई बेडवर शांत झोपलेली होती. तिचा चेहरा थोडासा फिकट दिसत होता. आदित्य काही क्षण तिला पाहत राहिला. इतकी निरागस आणि तरीही इतकी दुःख सहन केलेली. त्याला अचानक तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ जाणवली. तो पुढे आला. टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास पाहिला आणि हळूच तिच्या जवळ ठेवला. तू स्वतःची काळजी घेत नाहीस अजिबात. तो हलक्या आवाजात पुटपुटला आणि शांतपणे तिथून बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने सईला जाग आली. तिनं डोळे उघडले आणि काही क्षण छताकडे पाहत राहिली. मग तिला सगळं आठवलं. कालची चक्कर, आदित्यनं तिला पकडलेला तो क्षण. तिचं मन अचानक धडधडायला लागलं. हे काय होतं? ती स्वतःशीच म्हणाली. ती उठली आणि खाली आली. स्वयंपाकघरात आदित्य उभा होता. आज तो थोडा वेगळा वाटत होता. शांत, पण तिच्याकडे लक्ष देणारा. तू उठलीस? त्यानं विचारलं. सईने मान हलवली. कशी आहेस आता? त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट होती. सई थोडी आश्चर्यचकित झाली. मी ठीक आहे, ती म्हणाली. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग सईनं विचारलं, तुम्ही इतकी काळजी का करता माझी? तिच्या तोंडून प्रश्न अचानक बाहेर पडला. आदित्य थोडा थांबला. त्याला उत्तर सापडत नव्हतं. कारण तू माझी जबाबदारी आहेस, तो शेवटी म्हणाला. पण त्या उत्तरात काहीतरी अपूर्ण होतं, जे दोघांनाही जाणवत होतं. ऑफिसमध्ये त्या दिवशी वातावरण पुन्हा नेहमीसारखं दिसत होतं. पण सईच्या आयुष्यात काहीतरी बदललं होतं. ती काम करत होती, पण तिचं लक्ष वारंवार आदित्यकडे जात होतं. आणि आदित्य, तोही अधूनमधून तिच्याकडे सारखं पाहत होता. त्याच्या मनात एक वेगळाच गोंधळ सुरू होता. ही फक्त माझी जबाबदारी नाही, त्यानं स्वतःलाच कबूल केलं. पण लगेच तो विचार झटकून टाकला. तेवढाच ऑफिसमध्ये एक माणूस आला. उंच, व्यवस्थित कपडे घातलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वास. त्यानं सरळ रिसेप्शनवर विचारलं, सई कुठे आहे? सईने तो आवाज ऐकला आणि तिचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. ती हळूहळू वळली आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसली. रोहन, आणि इथं? ती पुटपुटली. रोहन तिच्या समोर आला. शेवटी सापडलीस तू? किती शोधलं मी तुला, तो हसत म्हणाला. पण त्या हसण्यामागे प्रेम नव्हतं, एक मालकी भाव होता. तिचा प्रियकर म्हणून त्याचा हक्क होता. पण तो येताच सई मागे सरकली. तू आता इथे का आलास? ती घाबरून म्हणाली. रोहन जवळ येत म्हणाला, तुला परत न्यायला आलोय. हे बघ, माझं ऐक. वेडेपणा करू नको. मी म्हणतोय ते कर. अबॉर्शन झालं की तुझे घरचे देखील तुला स्वीकारतील आणि आपण दोघंही पुन्हा एकत्र येऊन आपापला एन्जॉय करू शकतो. तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. तू माझी आहेस. पण हे बीळ आता नको. सईचा राग अनावर झाला. ती त्याला दूर धक्का देत म्हणाली, मी कुणाचीच नाही, असं ठामपणे ती म्हणाली. वेडी आहेस का तू? आपण नात्यात आहोत, काही वर्षांनी एक होणारच आहोत. आणि तसंही तुला आठवतं का, मी जेव्हा जवळ येण्याबद्दल माझी इच्छा व्यक्त केली तेव्हा तू लग्न झाल्यावर येऊ म्हणाली होतीस. आणि त्यावेळी मी तुझ्यासोबत त्या खोलीत खोटं खोटं का होईना लग्न केलंच होतं की. त्या अर्थाने तू तर माझी पत्नी झालीस. चल, राग सोड सई, माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल. यावर रागाने सई म्हणाली, रोहन, आत्तापर्यंत माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर, थोडाफार प्रेम तरी शिल्लक होतं. पण आज, आत्ता, या क्षणी तुझे विचार ऐकून ते सगळं केलं. तुझ्याबद्दल माझ्या मनात आता काहीच नाही. लाज वाटते मला की मी तुझ्यावर प्रेम केलं. यावर रोहन पुन्हा तिच्या जवळ जात म्हणाला, बाळा, मी प्रॅक्टिकल होऊन विचार करतोय आणि तू भावनिक होऊन. माझं ऐक, मला चिडायला मजबूर करू नको. तेवढ्यात आदित्य तिथे आला. त्याने हे सगळं पाहिलं. त्याच्या डोळ्यांत राग चमकला. सई, कोण आहे हा? त्यानं कठोर आवाजात विचारलं. सई काही बोलण्याआधीच रोहन म्हणाला, मी तिचा नवरा आहे. सगळं ऑफिस शांत झालं. आदित्यच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. नवरा? त्यानं सईकडे पाहिलं. सईच्या डोळ्यांत अश्रू होते. खोटं आहे सर, ती जोरात म्हणाली. तो माझा नवरा नाही. ती बोलताना थांबली. तिचा आवाज थरथरत होता. सर, हा तो माणूस आहे ज्याने माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. सईनं धैर्य एकवटलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, प्रेम केलं, पण त्याने मला फसवलं, मला एकटी सोडलं. आणि जेव्हा मी आमच्या प्रेमाची निशाणी घेऊन त्याच्याकडे गेले तेव्हा त्यानं मला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ही जी माझी अवस्था आहे ना, त्याच्यामुळे आहे, ती तिच्या पोटाकडे पाहत म्हणाली. ऑफिसमध्ये सन्नाटा पसरला. आदित्यच्या मनात राग उसळला. तो रोहनच्या जवळ गेला.
इथून निघून जा, तो थंड आवाजात म्हणाला. रोहन हसला. तुला वाटतं ती इथे सुरक्षित आहे? ती माझी आहे, तो सईचा हात पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण पुढच्याच क्षणी आदित्यनं त्याचा हात झटकून दिला. मी शेवटचं सांगतोय, हे माझं ऑफिस आहे, इथून निघून जा. त्याचा आवाज आता अधिक धोकादायक झाला होता. रोहन काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग रागाने तिथून निघून गेला. पण जाताना सईकडे बघत म्हणाला, ही गोष्ट इथेच संपणार नाही. मी म्हणतोय ते तुला करावंच लागेल. त्यावर सई पण रडत रडत म्हणाली, मरेल पण ते करणार नाही. आदित्यने ऑफिसमध्ये सगळ्यांकडे बघितलं. सगळे आपापल्या कामाला लागले होते. पण सई तिथेच उभी होती, पूर्णपणे तुटलेली. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात आता फक्त राग नव्हता, एक वेगळीच भावना होती. जळफळाट होता आणि तिच्या संरक्षणाची तीव्र इच्छा होती. संध्याकाळी तो तिला घरी घेऊन आला. गाडीत पूर्ण शांतता होती. सई खिडकी बाहेर पाहत होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. घरी पोहोचल्यावर काहीच न बोलता ती सरळ तिच्या खोलीत निघून गेली. आदित्य काही क्षण तसाच उभा राहिला. मग तो तिच्या मागे गेला. दरवाजा अर्धवट उघडा होता. सई जमिनीवर बसून रडत होती. तो काही क्षण तिला पाहत राहिला आणि मग हळूच आत गेला. सई, त्याचा आवाज मऊ झाला होता. सईनं वर पाहिलं. तिच्या डोळ्यांत वेदना होती. मी खूप थकले आहे आता पळून पळून. का मी भावनेच्या भरात गेले? का मी खरं प्रेम केलं? का मी स्वतःला त्याला सोपवलं? पण जे झालं ते झालं. मी कसं बाळाला संपवू? ते माझं आहे, मी त्याची आई आहे. न झालेल्या बाळासाठी मी माझं घर सोडलं. म्हणजे विचार करा ना सर, की मी किती प्रेम करते त्या जीवावर. ती रडत म्हणाली. त्या एका वाक्यात तिचं सगळं दुःख होतं. आदित्य तिच्या जवळ बसला. काही क्षण तो काही बोलला नाही. मग हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. सई त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. आदित्यनं तिला जवळ घेतलं. आता तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत, तो हळू आवाजात म्हणाला. सई अजून घट्ट त्याला बिलगली. त्या क्षणी दोघांमध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण झाली, शब्दांच्या पलीकडची. काही वेळाने सई शांत झाली, पण ती अजूनही त्याच्या जवळच होती. आदित्य तिच्या केसांवर हात फिरवत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, कोणीही तिला दुखवणार नाही जोपर्यंत मी आहे. सईनं हळूच डोळे उघडले. ती त्याच्याकडे पाहत होती. दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या आणि यावेळी त्या नजरेत स्पष्ट भावना होत्या. आदित्य हळूहळू तिच्या जवळ झुकला. सईचे श्वास वाढले. दोघांमध्ये अंतर खूप कमी झालं आणि त्या क्षणी वेळ थांबल्यासारखी वाटली. पण अचानक सई मागे सरकली. तिने नजर खाली केली. हे योग्य नाही सर, ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य थांबला. त्याला समजलं ती अजून तयार नाही. तो शांतपणे मागे सरकला. हो, कदाचित नाही, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजात निराशा नव्हती, समजूत होती. सईनं त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी तिच्या मनात आदित्यबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. विश्वास आणि कदाचित प्रेमाची सुरुवात. त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या खोल्यांत होते, पण मनाने खूप जवळ आले होते. आणि दोघांनाही आता जाणवत होतं की हे नातं फक्त मदतीचं राहिलं नाही, काहीतरी खूप खोल बनत चाललं आहे. रात्रीची वेळ होती. घरात सगळीकडे शांतता पसरलेली होती. बाहेर हलका पाऊस सुरू होता. खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज संपूर्ण वातावरण अजूनच भावुक करत होता. सई तिच्या खोलीत बेडवर पडली होती, पण झोप तिच्या डोळ्यांपासून खूप दूर होती. मनात सतत तेच विचार, आज सारखं रोहन पुन्हा येईल का? आणि त्याहून जास्त आदित्यसोबत घडलेला तो क्षण. तिचं हृदय अजूनही त्या आठवणीनं वेगाने धडधडत होतं. हे काय होतं? मी असं का फील करत आहे? ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. दुसऱ्या बाजूला आदित्य त्याच्या खोलीत खिडकीजवळ उभा होता. त्याच्या हातात कॉफीचा कप होता, पण तो थंड झाला होता. त्याचं लक्ष कुठंच नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सईचा चेहरा होता, तिचे अश्रू, तिची भीती आणि तिचं त्याच्यात जवळ येणं. त्यानं डोळे मिटले. मी तिला अशा परिस्थितीत सोडू शकत नाही, त्यानं ठामपणे ठरवलं. त्या रात्री दोघांनीही झोप घेतली नाही, पण दोघांच्याही मनात एक गोष्ट स्पष्ट झाली, ते आता एकमेकांसाठी महत्त्वाचे झाले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी सई ऑफिसला जायला तयार झाली, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट ताण दिसत होता. ती खाली आली तेव्हा आदित्य आधीच तयार होता. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता तिच्या हातात एक छोटासा डब्बा दिला. हे तुझे औषध आहेत, वेळेवर घे, तो शांतपणे म्हणाला. सईला आश्चर्य वाटलं. तुम्हाला कसं कळलं? ती विचारणार होती, पण थांबली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित आली. थँक्स, ती म्हणाली. गाडीत दोघांमध्येही पुन्हा शांतता होती, पण ती ऑकवर्ड नव्हती. ती फक्त शांत होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळं सुरळीत वाटत होतं, पण सईच्या मनात अजूनही भीती होती. ती वारंवार दरवाजाकडे पाहत होती. आदित्यने ते लक्षात घेतलं. तो तिच्या जवळ गेला. घाबरू नकोस, मी आहे, त्याने हळू आवाजात सांगितलं. त्या एका वाक्यानं सईच्या मनात एक वेगळीच सुरक्षितता निर्माण झाली. दुपारच्या सुमारास अचानक ऑफिसच्या बाहेर गोंधळ झाला. कुणीतरी जोरातच ओरडत होतं. सईचं हृदय जोरात धडधडलं. तोच असेल,
तिच्या मनात विचार आला. काही क्षणातच दरवाजा जोरात उघडला गेला आणि रोहन पुन्हा आत आला. यावेळी त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. सई, तो जोरात ओरडला. सई घाबरूनच मागे सरकली. ऑफिसमधले सगळेच लोक स्तब्ध झाले. आदित्य लगेचच पुढे आला. मी तुला सांगितलं होतं ना इथून दूर राहायला. त्याचा आवाज कठोर होता. पण रोहन थांबला नाही. तो थेट सईकडे गेला. तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही आत्ताच, तो म्हणाला आणि तिचा हात जोरात पकडला. सई वेदनेनं कळवळली. सोड मला, ती ओरडली. पुढच्याच क्षणी आदित्यनं रोहनला जोरात दूर ढकललं. हात लावू नकोस तिला. त्याचा राग आता स्पष्ट दिसत होता. रोहन हसला, पण यावेळी ते हसू धोकादायक होतं. तू तिची इतकी काळजी का घेत आहेस? तुला समजत नाही का ती माझी होणाऱ्या बाळाची आई आहे? म्हणजे आमचं नातं किती पुढचं आहे, तरी तू तिची इतकी काळजी करतो आहेस. आणि सई, तू या माणसामुळे आता माझं ऐकत नाही ना? कोण आहे तो सांग. तू माझी आहेस याची नाही. सवय झाली आहे मला तुझी. माझ्यासोबत चल, नाहीतर माझ्यापासून तुला कोणीच वाचवू शकणार नाही. असं म्हणत त्यानं रागानेच आपल्या खिशातून एक चाकू काढला. आदित्यकडे बघत तो म्हणाला, तुला वाटतं तू तिला वाचवू शकशील? आता ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. सई थरथर कापत होती. जर ती आज माझ्यासोबत आली नाही तर काहीतरी वाईट होईल, रोहन वेड्यासारखा बोलत होता. आदित्य काही क्षण शांत उभा राहिला, पण त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त निर्धार होता. तू काय करतोयस याची तुला कल्पना आहे का? तो शांतपणे म्हणाला. पण रोहन ऐकायला तयारच नव्हता. तो पुन्हा सईकडे झेपावला. त्या क्षणी सगळं खूप वेगाने घडलं. आदित्यनं सईला मागे ओढलं आणि स्वतः तिच्या समोर उभा राहिला. रोहनचा चाकू आदित्यच्या हाताला लागला आणि रक्त वाहू लागलं. आदित्य सर, सई जोरात ओरडली. तिच्या डोळ्यात भीती आणि वेदना एकत्र दिसत होती. पण आदित्यनं त्याची पर्वा केली नाही. त्यानं रोहनला जोरात पकडलं आणि खाली पाडलं. ऑफिसमधले लोक लगेचच पुढे आले आणि रोहनला आवरलं. काही वेळातच सिक्युरिटी आणि पोलीस तिथे आले आणि रोहनला घेऊन गेले. ऑफिसमध्ये आता शांतता पसरली, पण वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. सई लगेचच आदित्यच्या जवळ आली. तुम्हाला लागलं आहे, ती घाबरूनच म्हणाली. तिचे हात थरथरत होते. आदित्य हलकसा हसला. मी आता ठीक आहे, तो म्हणाला. पण सईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तुम्ही माझ्यासाठी? ती बोलू शकत नव्हती. संध्याकाळी दोघंही घरी आले. सईनं स्वतः आदित्यच्या जखमेवर मलम लावलं. तिचे हात अजूनही थरथरत होते. इतकं का केलं माझ्यासाठी? ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य काही क्षण शांत राहिला आणि मग त्यानं तिचा हात पकडला. सईनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत आता काहीही लपलेलं नव्हतं. कारण मी तुला गमावू शकत नाही, तो स्पष्टपणे म्हणाला. सईच्या डोळ्यांत आश्चर्य चमकलं. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मला माहिती नाही हे कधी झालं, कसं झालं, पण मला तुझी काळजी वाटते, तीही खूप, आदित्य पुढे म्हणाला. सईच्या डोळ्यांत अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. मीही, ती हळू आवाजातच म्हणाली आणि थांबली. आदित्य तिच्याकडे पाहत होता. मीही तुमच्याशिवाय राहू शकत नाही असं मलाही आता वाटतं, ती शेवटी म्हणाली. त्या एका वाक्यानं सगळं स्पष्ट झालं. आदित्य हळूहळू तिच्या जवळ आला. सईनं डोळे मिटले आणि यावेळी ती मागे सरकली नाही. त्यांच्यामध्ये असलेलं अंतर आज संपलं आणि त्यांच्या नात्यानं एक नवीन वळण घेतलं. त्या क्षणी बाहेरचा पाऊस अजूनच जोरात कोसळत होता, पण घरात मात्र एक नवीन सुरुवात होत होती. आता सई एकटी नव्हती आणि आदित्य फक्त तिचा आधार नव्हता, तो तिचं प्रेम बनला होता. पण ही कथा इथेच संपत नव्हती, कारण पुढे अजूनही अनेक वळणं यात बाकी होती. रोहन, आदित्यच्या घरचे, आदित्यच्या निर्णयात समाजाचा विरोध आणि त्यांच्या नात्याची ती खरी परीक्षा. पण हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये म्हणजेच भाग 4 मध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.